अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी पौर्णिमा स्वागत करते तुमचं मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण स्वामीचरित्र सारामृताच्या 11 गुरुवार करताना त्याचं पारायण करताना संकल्प कसा करायचा ते पाहणार आहोत. तर कोणतेही व्रत वैकल्य असो ते संकल्प केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्याला संकल्प करणं खूप महत्त्वाचे आहे. तर संकल्प कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथम आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा घ्यायचा आहे आणि आपल्यासमोर पाट मांडून त्या पाटावर तांबण ठेवायचं आहे. म्हणजे छोटी एक प्लेट ठेवायची आहे आणि मग डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातावर पाणी घेऊन बोलायचं आहे ओम गोविंदाय नमः आणि ते पाणी प्राशन करायचं आहे. ओम माधवाय नमः ते पाणी प्राशन करायचं आहे. ओम नारायणाय नमः आणि ते पाणी प्राशन करायचं आहे. मग चौथ्या वेळा परत आपल्याला हातावर त्या पळीने पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल ठेवायचं आहे आणि मनात जो संकल्प आपला आहे तो बोलायचा आहे. तर संकल्प बोलताना आपल्याला आपलं नाव, आपलं गोत्र आणि आपली इच्छा बोलायची आहे. जर आपलं गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप म्हटलं तरी चालेल. मग संकल्प बोलताना असं बोलायचं आहे, मी पूनम काश्यप गोत्राची, मी माझी ह्या इच्छेसाठी स्वामी हा संकल्प करत आहे आणि हे 11 गुरुच्या सारामृताचे पारायण करत आहे. तर गुरुवारचे तर तुम्ही माझी मनातली इच्छा पूर्ण करावी आणि हे 11 गुरुवारचं व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. आणि श्री स्वामी समर्थ बोलून संकल्प सोडायचा आहे आणि हे पाणी आपल्या हातातलं अक्षता आणि फूल तामनात सोडून द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या जवळच्याच मंदिरामध्ये आपल्याला नारळ आणि खडीसाखर पण ठेवायची आहे, का तर हे निर्विघ्नपणे पूर्ण होत म्हणून. हा झाला आपला संकल्प. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.